नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. यशाचा कानमंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि मूल्याधिष्ठित विचारांची ठाम भूमिका जपणारं असं एक वेगळं व्यक्तिमत्व. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अक्षय गंगाराम माने. त्यांची स्वागत करूया. त्यांची ओळख पण करून देणार आहे मी. अक्षय सर, स्वागत तुमचं NDTVच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर्व प्रेक्षकांनाही नमस्कार आणि धन्यवाद आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. नक्कीच आपण बोलूया अक्षय सर. पण अक्षय सरांशी बोलायच्या आधी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर अक्षय माने यांना गुगलसारख्या मोठ्या बड्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी तिथे काम केलं. तसंच युनायटेड किंगडममध्ये इंडियन एम्बेसी फॉरेन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. परदेशात उज्ज्वल करिअरची संधी त्यांना होती, मात्र त्यांच्या मनात एक विचार सातत्यानं फिरत होता. तो म्हणजे समाजातील वंचित घटकांचं भविष्य उजळवणं, त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करणं. आणि ही त्यांनी नैतिक जबाबदारीसुद्धा मानली. भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या एका छोट्याशा शाळेच्या माध्यमातून वंचित मुलांसाठी शिक्षणाचा विस्तार करण्याचं कार्य हाती घेतलं आणि आजही ते कार्य सुरूच आहे. शिक्षणाचं बाजारीकरण न करता इंटरनॅशनल शाळांसारखं रोबोटिक्स लॅब, कम्प्युटर लॅब आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी शाळा, तसंच दर्जेदार इंग्रजी शिक्षण हे सगळ्यात वंचित घटकांपर्यंत मोफत उपलब्ध व्हावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यांचा प्रयत्न सुरूच आहेत. तसंच शिक्षणासोबतच त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिलेला आहे. महिलांसाठी विविध स्किल ट्रेनिंग प्रोग्राम ते राबवतात. काळेवाडी परिसरासाठी जॉब फेअर ते आणतात. तसंच आरोग्य शिबिरंसुद्धा ते आयोजित करतात. त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे अनेक पार्श्वभूमी मागच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि विशिष्ट शासकीय पदांवर यशस्वीपणे जायला शक्य झालेलं आहे. अनेक जण त्यांचे विद्यार्थी आहेत जे आता शासकीय पदांवर, शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम सर अतिशय यशस्वीपणे राबवत आहेत. तसंच या कार्याची दखल घेतली गेली नाही तर नवलच. या कार्याची दखल घेत त्यांना भारतामध्येच नव्हे तर युनायटेड किंगडममध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच आता नुकतंच 2025मध्ये NDTV मराठी सोशल इम्पॅक्ट लीडर अवॉर्डसुद्धा त्यांच्या नावे आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतली गेलेली आहे. लोकांची पिळवणूक न होता चांगलं, दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणं हे सरांचं मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर मग सविस्तर चर्चेला सुरुवात करूया. सर, स्वागत. सर, तुमचा परिचय करून देताना मी सांगितलं की तुम्ही शिक्षणाकडे वळलात, पण तुम्हाला एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असताना, तुम्ही स्वतः एवढे उच्च शिक्षित आहात आणि असं असताना आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी असताना आणि ती तुम्ही करत होतात, तरीसुद्धा तुम्ही भारतात परत यायचं का ठरवलं सगळ्यात आधी? प्रथम तर धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल आणि ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल शेअर करण्यासाठी. माझं शिक्षण ही म्हणजे चाळीच्या मेहनतीतनं चालू झालं आणि मी स्वतः एक अनुभवलं की शिक्षण घेतलं की माणसाला अपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळे फील्ड भरपूर निर्माण होतं. संधी निर्माण होती आणि माणूस आपले भविष्य स्वतः घडवू शकतो. ते स्वतः अनुभवलं आणि जिथं मी राहिलो होतो काळेवाडी भागामध्ये, तिथं मी ह्याची खूप गरज पाहिली की प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं, पण आपण जर त्यांना चांगला प्लॅटफॉर्म दिला तर बराचसा त्यांच्यातले हिरे चमकू शकतात. तर ह्या अनुषंगानेच माझ्या वडिलांनी एक रोपटं चालू केलं होतं. त्यामध्ये मी त्यांना जे आज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे दिलं जातं रोबोटिक्स म्हणा, कम्प्युटर्स म्हणा, इंग्लिशचं हे म्हणा आणि स्पेसिफिकली संस्कार वर्ग या सगळ्या गोष्टी, हे प्लॅटफॉर्म त्यांना दिल्यानंतर मला स्वतःला असं अनुभवलं की तिथला सामान्य आणि लोअर मिडल क्लास ही एक चांगला डॉक्टर, इंजिनियर आणि सरकारी पदावर जाऊ शकतो. प्रत्येकाला फक्त एक प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि एक मेहनत आणि डायरेक्शनची गरज आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान मिळतं. अच्छा, पण सर आता आपण पाहिलं तर तुमच्या परिचयामध्ये सुद्धा मी म्हटलेलं आहे की तुम्ही मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला. पण हल्ली आपण बघायचं झालं तर शिक्षणामध्ये
बाजारीकरण, कमर्शियलायझेशन प्रचंड प्रमाणावर आलेलं आहे. प्रत्येक जागोजागी आपल्याला मोठ्या मोठ्या शाळा दिसतात. दे क्लेम आम्ही इंटरनॅशनल पद्धतीचा सिलेबस शिकवतो, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आणि अशा शाळांच्या फियासुद्धा खूप असतात आणि सामान्य नागरिकांनी अशा शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला घालणं तर जवळजवळ अशक्य असतं. याबद्दल काय सांगाल? तोच अनुभव म्हणजे जो मी म्हणत होतो की आज फीज एवढ्या भरमसाठ झाल्या आहेत की सामान्य लोअर मिडल क्लासला तो परवडण्यात देखील थोडा अशक्यच आहे. मी बरेचसे तर असे अनुभव ऐकले की जिथं पालकांना लोन काढावं लागतं. पण दिस इज नॉट द वे की आपण शिक्षणासाठी लोन काढलं नाही पाहिजे किंवा आपण एक असं शिक्षण दिलं पाहिजे की जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असेल, जिथं विद्यार्थ्याला म्हणजे ॲट द ग्रेड ऑफ फ्रॉम द स्टँडर्ड 1पासूनच हे समजेल की आपण प्रॅक्टिकली कसं शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम्स असतात जसं एक फॉर एन एक्झाम्पल कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर ह्या देखील गोष्टी आम्ही त्यांना एक रोबोटिक लॅबच्या माध्यमातून की तुम्ही तुमचे आयडियाज सांगा, तुमचं शिक्षणाचं तुमच्या विचारांचं कसं तुम्हाला एक वेळ तुम्ही कसं त्याला सोल्युशन फाइंड करू शकाल. आणि दॅट इज द नीड ऑफ द करंट सिच्युएशन, करंट सिनारिओ की आपण मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं पाहिजे, नॉट जस्ट सिलेबस ओरिएंटेड. हेच मला आणखी एक विचारायचं आहे की तुम्ही नेहमी असं म्हणता की शिक्षण हे केवळ त्या क्लासरूम पुरतं, वर्गखोल्यांपुरतंच मर्यादित नको, तिथनं बाहेर आपल्याला आलं पाहिजे आणि मुलांना आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगकडे पण नेलं पाहिजे. तर हे तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये कसं साधता? तुम्हाला मी आता जो एक्झाम्पल दिला की मी जिथं आमची शाळा आहे तो भाग इट कम्स अंडर लाईक लोअर मिडल क्लास की तिथं संख्या खूप जास्त असल्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा बाकीच्या गोष्टींचं तुम्ही लिमिटेड रिसोर्सेस ठेवून ह्या गोष्टी कशा उपयोग करू शकता. तर असं आम्ही ज्यावेळेस मुलांना एक ते सांगतो की तुम्ही स्वतः फाइंड करा की तुमच्या घरात काय अडचण आहे आणि ते तुम्ही त्याचं सोल्युशन कसं फाइंड कराल. तर मुलं सेन्सरच्या माध्यमातून जे आम्ही त्यांना शिकवले की सेन्सर्स काय असतात, जसं एक वॉटर सेन्सर असेल, हे सेन्सर असेल, इवन की ज्यावेळेस कचऱ्याचा डबा त्यांच्या घरात एका विद्यार्थ्याने एक असं मला नमूद करू इच्छितो की एका विद्यार्थ्याने आम्हाला एक असं एक्झाम्पल दिलं की मी माझ्या घरीच एक सेन्सरचा कचऱ्याचा डब्बा केला की जिथे तो ज्यावेळेस भरेल तर मला ऑटोमॅटिकली कळेल आणि तो ऑटोमॅटिकली जाईल आणि याची म्हणजे पुनरावृत्ती रिपीटेडली तो जाईल. पण मला एक सांगा की इतर म्हणजे पुस्तकी ज्ञाना बरोबरच इतरही बाबतीतलं नॉलेज देताना आता तुम्ही म्हणाल की रोबोटिक्सचा पण वापर तुम्ही केलेला आहे, अंतर्भाव केलेला आहे, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अशा दर्जाचं शिक्षण द्यायचं, एवढं उच्च शिक्षण द्यायचं म्हणजे त्यासाठी तसा खर्चसुद्धा होतो. मग जेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये हे सगळं सुरू करायचं ठरवलं तेव्हा काही अडचण आली का? कारण आर्थिक अडचणी प्रत्येकालाच येतात. म्हणजे आता पैशाचं सोंग तर करता येत नाही आणि त्यासाठीच हा जो मिशन चालू आहे सध्या आमचा एक छोट्या प्रमाणात चालू आहे आणि जेवढं आमच्या परीने आम्हाला जमतं तसं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. वी आर होपिंग की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ही आम्हाला सहकार्य करेल, बाकीच्या संस्थाही करतील, पण आमच्या परीने जितकं आम्हाला सहकार्य करता येतं ते सध्या व्यक्तिगत आम्ही हे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जिथं रोबोटिक्स असेल, सेन्सर्स असेल, कम्प्युटर लॅब्स असेल, वेगवेगळे स्किल बिल्डिंग ॲक्टिव्हिटी असेल, तर हे आम्ही स्वतःच खर्च करून करतोय सध्या. अच्छा, स्किल बिल्डिंग ॲक्टिव्हिटीजचा उल्लेख केलात तुम्ही, तर तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे स्पेशली स्किल बिल्डिंगच्या दृष्टीने? स्किल बिल्डिंग ह्या दृष्टिकोनी आम्ही चालू करतो की जिथं आमचं सेमी इंग्लिश आहे, इंग्लिशसाठी एक सकाळी पिरियड ठेवला जातो की जिथं विद्यार्थी समोर येऊन स्वतः आज काय चाललं आहे त्याच्याबद्दल इंग्लिशमध्ये तो सांगतो आणि त्याचं प्रॉब्लेम्स कसे आहेत ते पण इंग्लिशमध्येच बोलतो आणि ही गेट्स अ पर्सनल बिल्डिंग ॲक्टिव्हिटी. कसं बोलायचं, काय करायचं, हे प्रश्नांना त्याला स्वतःच सोल्युशन फाइंड करण्यासाठी एक
कॉन्फिडन्स मिळतो. हल्ली ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा तर असतो, पण हल्ली फळ्यावर लिहिण्यापेक्षा मुलांना त्यांच्या भाषेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. आता फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात मुलांना विचार करायला किंवा लॉजिकल रिझनिंग या सगळ्या बाबतीत मुलांना स्वतः विचार करायला आपण ती सवय करून देतो. तर या तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये ती कशा प्रकारे केली जाते? त्यासाठी काही खास पॅटर्न, खास सिलेबस डिझाईन केला आहे तुम्ही? त्यासाठी आम्ही ॲक्च्युली वीकली त्यांना म्हणजे थ्रू मार्केटचं एक त्यांना करतो की तुमच्या घरी काय तुम्हाला जर समजा बाहेर काय विकायचं असेल तर ते तुम्ही ते कसं विकाल, तुमच्याकडे काय प्रॉब्लेम्स आहे की ते तुम्ही कसे मांडाल. आणि विद्यार्थ्यांना एक छोटंसं लाईक व्हेजिटेबल मार्केट कधी असेल, कधी स्टेशनरी मार्केट असेल, तर असं त्यांना एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड आम्ही सांगतो तुम्ही निर्माण करा. आणि हे तुम्ही कसं फाइंड कराल की इथं नीड कुठं आहे आणि डिमांड कशी आहे आणि नीड कशी आहे. तर त्या हिशोबाने त्या विद्यार्थी विचार करतो. अच्छा, मुलांमधला ॲप्टिट्यूड शोधणं हे सुद्धा फार महत्त्वाचं काम आहे. तर एक शिक्षण संस्था म्हणून ते कसं केलं जातं? म्हणजे मुलांचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे हे सुद्धा शोधून काढणं आणि त्याप्रमाणे त्या मुलाला ट्रेन करणं हे महत्त्वाचं आहे. तर ते कसं काय केलं जातं? याच्यासाठी तर म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीचे जास्ती सक्तीकरण करत नाही आणि मुलांना सगळ्या गोष्टीमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी फील्ड्स ओपन ठेवले आहेत. जसं स्किल बऱ्याच ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, नाटक असेल, अभिनय असेल, या गोष्टीत ही मुलं स्वतःहून आवर्जून पाठ घेतात, गॅदरिंगच्या माध्यमातून घेतात, परत स्पोर्ट्समध्ये घेतात. तर त्या गोष्टींना ज्याही आमच्याकडे जे बेसिकली मुलं येतात ते लोअर बॅकग्राऊंडचे येतात, तर त्यांना त्या गोष्टीला एवढं म्हणजे बॅकिंग भेटत नाही. मग ते आम्ही आमच्याकडनं देतो की तुम्हाला जर आवड असेल मुलांना तर तुम्ही पुढे चला, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू इन द स्पोर्ट्स, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये असेल या गोष्टींसाठी. सर, आणखी एक तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये जी मुलं आहेत आणि विशेष म्हणजे तुमचा उद्देश तुम्ही शाळाच या उद्देशाने सुरू केली होती की समाजाच्या अगदी खालच्या स्तरावरच्या घटकांपर्यंत सुद्धा क्वालिटी एज्युकेशन पोहोचावं, चांगल्या दर्जाचं शिक्षण पोहोचावं, तेही आंतरराष्ट्रीय पद्धतीचं. तर मुळात ही जी मुलं आहेत त्यांच्या घरातच मुळात त्या अभ्यासाचं वातावरण नाही आहे आणि अशा मुलांना शाळेत घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये ते निर्माण करणं हे एक मोठं चॅलेंज असेल असं वाटतं. मी तर म्हणजे हा विषय निघाला तर थोडं उदाहरण इच्छू देतो की स्टार्टिंगला तर असं व्हायचं की मुलं शाळेत यायची नाही, त्यावेळेस आम्ही स्वतः घरी जाऊन त्यांना घेऊन यावं लागायचं की नाही प्रत्येकाने शिकलं पाहिजे. मग ज्यावेळेस हळूहळू ज्यावेळेस सुरू झालं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही द्यायला लागलो तर मुलांमध्ये तो गोडवा निर्माण झाला. आज अशी परिस्थिती ते स्वतःहून सर म्हणतात सुट्टी नको, आम्हाला करायचं ॲक्टिव्हिटीज, पुढे यायचं आहे. अच्छा, आता हल्ली तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे तुमचं निरीक्षण, तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? हल्ली ॲटलिस्ट 3री-4थीपर्यंत तरी मुलांना परीक्षा नाही आहेत आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी ती परीक्षा द्यायची सवय आणि परीक्षेच्या निमित्तानं अभ्यास करायची सवय मुलांमधनं सुटत चालली आहे. तर यावर म्हणजे ही एक समस्या असू शकते, तर यावर तुमचं निरीक्षण काय सांगतं? मी पण ह्या मताचा की परीक्षा मुलांना नको, कारण की हे मुलं ह्या एजमध्ये त्यांचं आवड निर्माण होते आणि त्यांना ते स्वच्छंदता आणि ते मोकळ्यापणा पाहिजे की त्यांची आवड जपली पाहिजे तिथं कुठेही जे जातील डायरेक्शनमध्ये. आयदर त्यांना सायन्स आवडत असेल, मॅथ्स आवडत असेल, काही स्किल्स वेगळे आवडत असतील तर तिथं त्यांना ती संधी मिळाली पाहिजे आणि कुठलं पिअर प्रेशर नसलं पाहिजे किंवा परीक्षेचं प्रेशर नसलं पाहिजे. बऱ्याचशा आमच्या विद्यार्थी असे आहेत की जे सिंगिंगमध्येही चांगले आहेत, बऱ्याचशा क्रिकेटमध्येही चांगले आहेत. मग लहानपणापासून ज्यावेळेस त्यांना ही संधी मिळते पुढे जाऊन लवकर त्यांना करिअर स्टार्ट करण्याची ती ऑपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे हां, आणि आणखी एक महत्त्वाचं की हल्ली मुलं म्हणजे आता हे फार आता हल्ली जमाना बदलला आहे आणि त्याच्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या काही म्हणजे शाळेच्या वर्षापासूनच शाळांच्या काही अलीकडे अगदी माध्यमिक किंवा प्राथमिक स्तरापासूनच त्यांचं करिअर कुठे जायला हवं याबद्दल त्यांना मार्गदर्शन देणं किंवा एक त्यांना तो धागा पकडून देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तो धागा धरून ती मुलं पुढे जातील. तर यासाठी काय केलं जातं?
किंवा यासाठी काय करावं किंवा शिक्षण संस्थांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मुलांना म्हणजे प्रथम तर मुलांना सतत एक वर्कशॉप्स दिलेच पाहिजे प्रत्येक 6 महिन्यातनं, की त्यांना त्यांच्याकडे कुठले कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या त्यांना समजल्या पाहिजे, की ते फक्त आज इंजिनियर डॉक्टर ह्याच फील्ड नसून बऱ्याचशा वेगवेगळ्या फील्ड आहेत की जिथं तुम्ही करिअर करू शकता. तुम्ही अँकरिंग ही घ्या, बऱ्याचशा फील्डमध्ये करिअर करू शकता. तर लहानपणी मुलांना 4थी 5वी 8वीपर्यंत ह्या गोष्टी माहीत नसतात, कारण की त्यांच्या घरचं जे एन्व्हायरमेंट आहे परत आजूबाजूचं आहे, त्यांना फक्त की डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी नोकरीमध्येच आपण करिअर करू शकतो असं त्यांना एक जे माणूस असतं किंवा त्यांना तेच माहिती असतं. म्हणून सतत त्यांना एक वर्कशॉप आणि एक ह्या गोष्टीचं अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. अच्छा, कोणत्या प्रकारचे वर्कशॉप घेतले जातात साधारणतः? आम्ही स्किल बिल्डिंग घेतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेतो, करिअर ओरिएंटेड घेतो, की करिअरमध्ये तुम्ही कुठे कुठे करिअर करू शकाल या सगळ्या बाबतींचा एक डिटेल मुलांना अवेअरनेस आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, जेव्हा तुम्ही शिक्षण पद्धतीत थोडासा बदल केला आणि तुम्ही दिलेली शिक्षण पद्धती जेव्हा विद्यार्थ्यांनी अवलंबायला सुरुवात केली, तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल दिसले त्या विद्यार्थ्यांमध्ये? एक तर म्हणजे प्रथम तर हा दिसला की मुलांचा आनंद चेहरा दिसून आला, की जे आपण म्हणतो ना की त्यांच्या डोळ्यातनंच तो आनंद दिसतो की त्यांना आज शाळेत जायचंच आहे. तो मला खूप दिसलं की मुलांना ज्यावेळेस त्यांच्या आवडीचे विषय आपण देतो करण्यासाठी, ते आवडीने करतात आणि त्याच्यात ते खूप जास्त एक्सेल होतात. ड्रॉइंग असू दे, मॅथ्स असू दे, सायन्स असू दे, कम्प्युटर रिलेटेड कोडिंग असू दे. काही 7वी 8वीचे विद्यार्थी सेन्ससमध्ये कसं करायचं, इन्फॉर्मेशन कशी सॉल्व्ह करायचे ते बघतात. आमच्या 7वी 8वीच्या एका मुलांनी ब्लाइंड मुलांसाठी एक गॉगल निर्माण केलं, की ब्लाइंड डिटेक्शन गॉगल ही निर्माण केला होता. मग त्यामुळे आम्ही सरप्राईज झालो की मुलांना जर आपण प्लॅटफॉर्म दिला आणि हे दिलं, अपॉर्च्युनिटी दिली, तर ते काही करू शकतात. नक्कीच. सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतर गोष्टींचं शिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज तर महत्त्वाचं आहे, पण आपल्याला हे नाकारून चालणार नाही की कुठलेही भाषा विषय असो किंवा मग हल्ली सायन्स आणि मॅथ्स हे 2 सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. तर या विषयांची तयारी कशा प्रकारे करून घेतली जाते? बेसिक सब्जेक्ट मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश ह्या गोष्टी आपल्याला बेसिक रिलेटेड तर द्यावे लागतातच, की जे सिलेबसमध्ये आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. पण इट शुडंट बी लाईक अ बर्डन, म्हणजे त्यांच्यावर ते बर्डन नसेल पाहिजे की तुम्ही ह्याच्यात 90% घ्या, 100% घ्या. कारण की शेवटी त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. की मॅथ्समध्ये लॉजिक्स असतात, थिरम्स असतात. हे आपण ज्यावेळेस मुलांना ते कन्सेप्ट समजतो त्यावेळेस तो रोबोटिक्समधलेही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. तेच मी तुम्हाला उदाहरण दिलं. एका मुलांनी लँडमाईन डिटेक्शनचं ही एक रोबोट बनवला होता आमच्या थ्रू सिम आणि कोडिंग करून. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मुलांना कन्सेप्ट समजले पाहिजे. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं, या सगळ्याबरोबरच म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच तुम्ही मगाशी म्हणालात मूल्याधिष्ठित शिक्षण फार महत्त्वाचं आहे. तर यात आपल्या भारतीय संस्कृतीला धरून सुद्धा मूल्याधिष्ठित शिक्षणाचा समावेश तुम्ही केलेला आहे. कशा प्रकारे ते केलेलं आहे? म्हणजे विशेष सिलेबस डिझाईन केला आहे का? आम्ही एक विशेष सिलेबस डिझाईन केला आहे आणि प्रथम म्हणजे त्याला कुठलाही धर्म न आधारित संस्कार रिलेटेड ठेवलं आहे, की आपण प्रथम तर की आपण रोज आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. कारण की जिथनं हे झालं की त्यावेळेस त्यांना सन्मान हा दिलाच पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी रिलिजन. मोठ्यांचा सन्मान, बोलताना सौजन्य ठेवणं आणि प्रत्येक बाबतीमध्ये एक डिसिप्लिन ठेवणं, ह्या एक गोष्टी आम्ही स्टार्टिंगपासून मुलांना एक वेगळ्या पिरियड, वेगळ्या लेक्चरमध्ये पुढे त्यांना करण्यासाठी एक वेगळा संस्कार वगैरे ठेवला आहे. अच्छा सर, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम केलेलं आहे आणि सॉलिसिटमध्ये सुद्धा तुम्ही होतात. तर मग तिथे काम करणं आणि परत भारतात येऊन काम करणं म्हणजे तिथल्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तिकडची शिक्षण पद्धती आणि आपली यात काय फरक आहे? खरं तर फार फरक आहे. म्हणजे बाहेरची शिक्षण पद्धती आणि इंडियनची शिक्षण पद्धती ही खूप
फरक आहे की आत्तापर्यंत ही सिलेबस ओरिएंटच इंडियामध्ये असायची आणि बाहेर UK किंवा बाहेरच्या देशात ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त करण्यात येते की मुलांना हे समस्या दिले जातात आणि मुलांना ते प्लॅटफॉर्म दिला जातो बाहेरमध्ये. हे मी अनुभवलं. त्या पद्धतीचं थोडं मिक्स मॅच आणि मुलांपर्यंत त्या गोष्टीचा जास्त उपयोग व्हावा म्हणून आम्ही ह्या पद्धती इथं आणण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच. आणखी एक जाता जाता तुम्ही खरं तर आतापर्यंत पालकांशी पालकांना भेटता आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा तुमचा अनेक विद्यार्थी तुमच्या नजरेखालून गेलेले आहेत, त्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला शिक्षण संस्थांचं भविष्य एकंदरीतच भारताचं शिक्षणाला धरूनचं भविष्य कसं दिसतं किंवा कसं हवं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे शिक्षण संस्था मला तर म्हणजे हे व्यवसाय नसून आपण हे एक ध्येय आणि मिशन ओरिएंटेड असावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं की याच्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं एक प्रेरणा असावी की ना की कमर्शियल असावं की फक्त विद्यार्थी हा नॉट जस्ट स्टडी वाईज चांगला घडला नसेल पाहिजे तर संस्कार वाईज एक चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे शाळेतून. ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की आणि त्याला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहिलं की हे होते अक्षय सर, विद्यादीप शिक्षण संस्था पुणे इथले, आणि समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचावं म्हणून सर प्रयत्न करतात. तुम्हाला सुद्धा जर विद्यादीप शिक्षण संस्थेविषयी अधिक माहिती घ्यायची असेल, जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सरांशी नक्की संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचे संपर्क क्रमांक तसं सरांचा ईमेल ID, शाळेचा ईमेल ID दिलेला आहे, तो टिपून घ्या, नोंद करून घ्या. यानंतर आपण इथेच थांबतोय. सर, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात, आमच्या NDTVच्या स्टुडिओत आलात, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथे सांगतोय नमस्कार. पाहत राहा NDTV मराठी.